NSUI गोवा अपॉइंटमेंट मेळ्ळलो वायस चान्सलर ऑफ गोवा युनिवर्सिटी ऑन 9th January 2023. हांवें एक लेटर बरयलो गोवा युनिवर्सिटी कित्याक आमकां भितरल्यान कळयलें फ्रॉम आवर सोर्सीस की गोवा युनिवर्सिटी इज प्लॅनिंग टू कंडक्ट गोवा युनिवर्सिटी स्टुडंट काउन्सिल इलेक्शन ओवरलॅपिंग सेमिस्टर एग्जाम्स like BE, LLB, post graduation, Ayurvedic, homeopathic, architecture, agriculture, fine arts, BBA, BDS, MDS, MBBS, allied health programs यांची सगळ्यांची एक्झामी आता सुरू झालेली आहे. तो 50% ऑफ द स्टुडंट्स ऑफ गोवा युनिवर्सिटी दे आर अंडरगोईंग एक्झाम्स. सो आमकां अशें कळयलें की गोवा युनिवर्सिटी इज प्लॅनिंग टू ओवरलॅप द इलेक्शन्स अलॉंग विथ एक्झाम्स. समज 50% of the students are answering the exams, how they will even contest the elections? You are depriving their rights to contest the elections. And as per the statutes, SSS 7 एक statutes are to conduct the elections of Goa Institute Student Council. दर एक वर्ष इलेक्शन जाता. पण from last 2 years because of pandemic election जाऊ ना. So we demanded the registrar in the month of August to या वर्षा तू इलेक्शन कर, या वर्षा कोविड ना. तो रजिस्ट्रार कितें म्हटलें की आमकां तो स्टॅट्यूट जो आहा ते कन्सेंटाक धाडचो पडटलो गव्हर्नरा कडेन. बट द युनिवर्सिटी फेल्ड टू सेंड द स्टॅट्यूट्स टू द कन्सेंट ऑफ गव्हर्नर टील ऑक्टोबर. आनी ऑक्टोबरान तो स्टॅट्यूट पास जालो. आनी एज पर द स्टॅट्यूट्स कितें म्हणटा स्टॅट्यूट्स म्हणटा वन्स द एकेडमीक इयर स्टार्ट्स आफ्टर द 2 months ऑफ कमेन्समेंट ऑफ एकेडमीक इयर इलेक्शन प्रोसेस कंप्लीट जावंक जाय. कित्याक कंप्लीट जावंक जाय? सो दॅट इलेक्टेड काउन्सिल गेट्स द एंटायर academic year to organize activities for the students, cultural activities, sports activities, social activities. कित्याक एंटायर टर्म मेळोंक जाय काउन्सिलाक काम करपाक. आतां खंयचो इलेक्शन आसूं, पंचायत इलेक्शन आसूं, असेंब्ली इलेक्शन आसूं, ZP इलेक्शन आसूं, तांकां 5 वर्सांचो टर्म मेळटा. तो केन्नाय मदीं केन्नाय कंडक्ट करना. सो एज अ स्टुडंट काउन्सिल ऑल्सो एज पर द स्टॅट्यूट्स दे गेट वन एंटायर academic year. बट युनिवर्सिटी वॉन्ट्स टू वायलेट their own statutes. The fundamental idea of SSS 7 म्हटल्यार कितें? So that student can develop their leadership quality. Students can organize activities for the students. The council can organize activities for the students, but they are against their own fundamental statutes. आणि ही क्या पयलींचा गजाल जावंक ना. तुम्ही पळयलें जाल्यार गोवा युनिवर्सिटी ऑलवेज डजंट वर्क अकॉर्डिंग टू द ऑर्डिनन्स. रिजल्ट घेयात तुम्ही एवरी इयर एवरी सेमेस्टर रिजल्ट दिले जाता. एज पर द गोवा युनिवर्सिटी ऑर्डिनन्स रिजल्ट शूड बी डिक्लेअर्ड विदिन 8 weeks. पूण केन्नाच जायना. सो वी हॅव अ डाऊट टू आमकां 100% शुअर आहा की गोवा युनिवर्सिटी इज अंडर इन्फ्लुयन्स ऑफ स्टेट गव्हर्मेंट, स्पेशली द RSS. बिकॉज वरस सोंपपाक पावला. नेवर इन द हिस्ट्री ऑफ गोवा युनिवर्सिटी इलेक्शन्स आर कंडक्टेड एट द एंड ऑफ द एकेडमिक टर्म. तुम्ही आता मिडिया पर्सन तुम्ही सध्या कव्हर करता गोवा युनिवर्सिटी स्टुडंट काउन्सिल इलेक्शन. 60 colleges are affiliated to Goa University. So this is a big election. This is a state election. कसं स्टेट असेंब्ली इलेक्शन जाता तशें आमचे युनिवर्सिटीचे स्टुडंट गव्हर्मेंट फॉर्म जाता. So it should be conducted as per ordinance at the beginning of the year. Cannot in the history of Goa University the election never took place in the month of Feb or March at the end of academic year. फक्त academic सोंपपाक 2 म्हयने उरला. एप्रिलान academic year सोंपता, सेमिस्टर एग्जाम चालू जाता बाकीच्या भुरग्यांची. So in 1.5 months in office, how this council will perform? ते काउन्सिल इन्स्टॉल करपाकूच तांकां 1 म्हयनो लागतलो. तो 1 म्हयन्यात ते कशे स्टुडंट्सा पर्यंत पावतले, कशे एक्टिविटीज कशे करतले, ते कल्चरल एक्टिविटी आसूं, स्पोर्ट्स एक्टिविटी आसूं. आनी तिसरो पॉयंट जो आसलो आमचो, एज पर द गोवा गव्हर्मेंट एक बजट अलोकेट केला फॉर गोवा इन्स्टिट्यूट स्टुडंट काउन्सिल. द बजट इज 10 lakh rupees पर टर्म पर इयर. एवरी इयर इलेक्शन जाता. सो इन दीस 1 month हाव इट इज पॉसिबल टू इवन युटिलायज दॅट फंड? म्हाका कळना. तू युटिलायज कसो करतलो? 1 म्हयनो तुका लागतलो कमिटी फॉर्म करपाक. कित्याक आफ्टर इलेक्शन तुका नॉर्थ आनी साउथ कमिटी इन्स्टॉल करची पडटा. तो इन्स्टॉल करपा खातीर 1 म्हयनो लागतलो. So we have a doubt that university is trying to conduct the election under the influence of government and RSS because they want to conduct it. Our strong condemnation is that exam is चालू आहा. आफ्टर एक्झाम तुम्ही कंडक्ट करा. एक्झामी वांगडा तूं ओवरलॅप करूं नाका. कित्याक 50% ऑफ द स्टुडंट्स तुका मेळचे ना. 50% ऑफ द स्टुडंट्स एक्झामीन बिजी आहा. सो एज पर द स्टॅट्यूट्स एक पॉयंट आहा SSS 7 11th पॉयंट कोड ऑफ कंडक्ट एक पॉयंट आहा. तातूंत क्लियर कट बरयला की एवरी स्टुडंट should get equal opportunity to campaign for the election. Forget of campaigning. Here, every student is not getting equal opportunity to contest the elections because 50% of the students are not contesting the elections because they are busy in the semester exams. So, याच्या पयलीं केन्नाच जावंक नासलें.
एक सायडीक बीजेपी आपल्याक जाय ते करता आनी एक सायडीक युनिव्हर्सिटी विच इज अ ऑटोनॉमस बॉडी इज टेकिंग डिसिजन अंडर द डायरेक्शन ऑफ समवन. सो मिटिंगेन आमी मेळ्ळे वायस चान्सलराक, ताका सांगलें की तूं अशें करूं नाका आनी एग्जाम सोंपून दी, मागीर कितें डिसिजन घे म्हणून. वायस चान्सलरान आतां सांगता म्हटलं आमकां. इलेक्शन नाका तुमकां फुडल्या वर्सा म्हाका आमकां इलेक्शन जाय म्हणून आमी रजिस्ट्राराक ऑगस्टान मेळयले, पूण तेणें प्रोलॉंग करीत करीत ते आतां पावला. सो आतां इलेक्शन एग्जामी आहा, यू ऑल कांट कंडक्ट इलेक्शन अलॉंग विथ एग्जाम्स, आनी आफ्टर द एग्जाम तुमी कंडक्ट केल्यार फक्त 1 म्हयनो मेळटा. सो 1 म्हयन्यान वॉट इज द यूज ऑफ दॅट कावन्सील? तूं काय कामच करूंक शकतो ना. एक अकॅडमीक इयराचो टर्म आसता, लास्ट इलेक्शन जावंकूच ना 2 वर्सां कोविडा खातीर जावंक ना, आनी ह्या वर्सा सुद्दां तो निमित लायल्यार कोविडा खातीर अकॅडमीक इयर शिफ्ट जाला. जबाबदारी आसली युनिव्हर्सिटीची टू सेंड द स्टॅट्यूट्स टू द गव्हर्नर फॉर द कन्सेंट. तांच्यांनी धाडला कन्सेंटाक ऑक्टोबरान. बिकॉज RSS केलें तुका सांगता हांव. वेन वी गॉट दिस इशू टू अस, आमच्यांनी अप्रोच केले वायस चान्सलराक. आमकां केन्नाच वायस चान्सलर अपॉइंटमेंट दिना NSUI, केन्नाच दिना. पूण RSS स्टुडंट ऑर्गनायझेशन तेंचे कॅबिनेट आसता, तांचे कॅबिनेट आसता. वायस चान्सलर मीट्स देम विदाउट एन अपॉइंटमेंट, मतलब डायरेक्ट चार्ज. ओके थँक्यू.